अहेरी टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत. जागतिक तंबाखू विरोध दिन आणि जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त गडचिरोली येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य जनजागृती व वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम पोलीस अधीक्षक एम रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशासन गोकुळराज आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. शिबिरात सुमारे 150 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक दुष्परिणाम याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह स्वप्नील इज्जतवार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांनी उत्तम आरोग्यासाठी तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन केले. डॉक्टर प्रेरणा राऊत यांनी तंबाखूमुळे होणाऱ्या गंभीर आजारांची माहिती दिली, तर चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ खैरकर यांनी व्यसनाधीनतेचे मानसिक परिणाम आणि व्यसनमुक्तीसाठी मानसिक सक्षमीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. चर्चासत्रानंतर पोलीस कर्मचाऱ्यांची मौखिक तपासणी, रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. रीना मेश्राम आणि खेमचंद वाढई यांनी मौखिक तपासणी केली, तर मीना दिवटे यांनी तंबाखूचे व्यसन असलेल्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन केले. तसेच राहुल चावरे, वैशाली बोबाटे, शीतल कारबांधे आणि भूपेश दरडमारे यांनी रक्तदाब व मधुमेह तपासणी केली. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी आयोजित हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नरेंद्र पिवाल, प्रभारी अधिकारी, पोलीस कल्याण शाखा यांनी विशेष परिश्रम घेतले.